Ravindra welcomes you once again in this today's session. मित्रांनो, मागच्या काही भागांमध्ये आपण लिसनिंग स्किलवर भर देत आहोत. या ठिकाणी सुद्धा लिसनिंग स्किलला पुढे नेत असताना काही ॲक्टिव्हिटीज आपण घेणार आहोत. तुम्हाला निश्चितच त्या ॲक्टिव्हिटीज उपयोगी ठरणार आहेत, ठरत असतीलही आणि तुम्हाला त्या निश्चितपणे आवडत असतील सुद्धा. So one thing I want to tell you at the very beginning that you have to be consistent in learning process. तुम्ही जी काही प्रक्रिया शिकण्याची अवलंबत आहात या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सातत्य देणं खूप गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी, सातत्यपणा त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही पुन्हा पुन्हा ती गोष्ट वारंवार करू लागलात तर निश्चितपणे तुमच्या ती परिचयाची होते आणि त्याच्यावर तुम्ही आपोआप मास्टरी मिळवू शकता. खरं तर स्पीकिंग इंग्लिश, लर्निंग लँग्वेज ही गोष्टच अशी आहे की ती जसं काही योगा क्लास करतो आपण. योगा क्लास केल्यानंतर 5 दिवसाचा क्लास जर केला आणि त्याच्यानंतर तर आम्ही 6व्या दिवसापासून योगा करणं बंद करून टाकलं तर निश्चितचपणे केलेल्या योगा क्लासला आम्ही केलेल्या क्लासवर आम्ही अन्याय करतो. म्हणजे आम्ही त्याच्यातलं काहीच करत नाही. अगदी तसंच असतं या लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग प्रोसेसमध्ये सुद्धा तुम्ही जेवढी कन्सिस्टन्सी ठेवाल तेवढं निश्चित तुम्ही त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळवू शकता. म्हणून एकदाच ही गोष्ट करून आपल्याला थांबायचं नाही, वारंवार ती गोष्ट करत राहायची. मी दिलेल्या ॲक्टिव्हिटीज त्याला तुम्हाला काही पॅरल ॲक्टिव्हिटीज शोधून सोडवायच्या आहेत, त्या तुम्हाला अवलंबवायच्या आहेत. तर चला मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एक नवीन ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. ती ॲक्टिव्हिटी ला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की यू हॅव टू गेट रेडी विथ युअर पेन अँड पेपर. येस फ्रेंड्स, आर यू रेडी? सो इन दिस फर्स्ट ॲक्टिव्हिटी what we have to do, you have to listen some words. I'm going to tell you 25 words. You have to listen it, understand it, you have to keep it in your mind, and then what you have to do I will tell you later on. So don't write anything on the paper right now. Put down your pen. Now I'm going to say you some words. You have to listen it. Okay, are you ready to listen? Yes, very good. So words are like this: aeroplane, bouquet, challenge, disturb, electron, frog, ginger, hello, interior, joker, king, lemon, mood, naughty, odd, pure, question, ring, slip, trap, umbrella, vanish, wake, Xerox, and last one is young. I hope that you have listened all these 25 words. I have given you 25 words. Now the task and your time starts now. So just what you have to do, you have to write down all those listened 25 words on your paper, and your time starts now. You can take your 1 minute to write down this. Yes, be hurry. Go on thinking, go on recalling and write down those words on paper. तुम्ही आठवलेले शब्द तुम्हाला सगळे पेपरवर मांडायचे आहेत. लवकर लवकर शब्द मांडा. तुमचा वेळ आहे 1 मिनिट. वेळ सुरू झालेली आहे ऑलरेडी. So I hope that you are writing fastly. Good, very nice. Take your time. Yes, very nice. Yes, doing your job. Good, very nice. 25 words. You have to write maximum words. I hope that you will definitely cross number of words. Yes, right, absolutely fine. So 1 minute is coming to an end at this point. So stop your write. Stop your pen. Very nice. So friends, have you listened maximum words? Yes, very nice. So first we will go towards the correct words. How many correct words have you written on your paper?
25 शब्दांपैकी जास्तीत जास्त शब्द तुम्हाला लिहिणं अपेक्षित होतं. पाहूयात आपण नेमकं तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेला आहात. तुम्ही तुमचे शब्द काउंट करायला लागा. टेक युअर टाइम. येस, काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. येस, गुड. येस, ओके. सो युअर काउंटिंग माइट बी ओव्हर. चला तर आपण आता करेक्ट आन्सर्स आपले प्रत्येकाचे किती आलेले आहेत ते चेक करूया. छान. जर तुमचे आन्सर्स म्हणजेच तुम्ही ऐकलेले शब्द पेपरवर उतरवण्यामध्ये 20 ते 25च्या दरम्यान जर पोहोचलेला असाल, 20 to 25 वर्ड्स, ओके. So 20 to 25 words, if you have reached at that mark, you are a best listener. Yes. If you have to 20 range, then you are also a good listener. Very nice, wonderful job. And if you have 14 and below, then you are in effort zone. It means that you have to take more efforts to overcome. But don't bother about this. Effort zone means you have to increase your efforts there. So you have to take more interest, you have to take more precaution while listening so that you can write maximum words. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही 14 किंवा त्याच्या खाली जर शब्दांपर्यंत पोहोचला असाल तर तुम्हाला आणखी थोडासा त्याच्यामध्ये वाव आहे तुमची लिसनिंग स्किल डेव्हलप करण्याचा. तर मला वाटतं निश्चितपणे ही ॲक्टिव्हिटी तुम्ही एन्जॉय केलेली आहे. तर या ॲक्टिव्हिटीच्या नंतर आपण आता एका दुसऱ्या ॲक्टिव्हिटीकडे जाणार आहोत. खरं तर ती ॲक्टिव्हिटी सुद्धा तुम्हाला तुमच्या पेन पेपरच्या माध्यमातून सॉल्व्ह करायची आहे. बट बिफोर दॅट यू हॅव टू लिसन इट प्रॉपरली. ॲक्च्युअली आय हॅव sung that rhyme before this also, but today I am going to put the same rhyme before you. तीच राईम मी पुन्हा एकदा तुमच्या समोर ऐकवणार आहे मी तुम्हाला. पण त्या दिवशी तुम्ही फक्त ती एन्जॉय केली होती. आज तुम्हाला ती एन्जॉय करत करत ॲक्टिव्हिटी पण सॉल्व्ह करायची आहे. तर तुम्ही निश्चितपणे रेडी असाल. चला तर मी ती राईम तुमच्या पुढे मांडणार आहे. त्या राईमवर मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. ती प्रश्न काय आहेत ती पण मी आत्ता सांगणार आहे. नंतर फक्त ऐकल्यावर तुम्हाला ती करेक्ट आन्सर्स त्याची लिहायची आहे. तर प्रश्न असा आहे की गिव 4 रायमिंग वर्ड्स. या राईम मध्ये आलेले 4 रायमिंग वर्ड्स आहेत. रायमिंग म्हणजे यमक असलेले, जसं की पेन, मॅन, टॅन असे या पद्धतीचे रायमिंग वर्ड्स तुम्हाला द्यायचे आहेत. 4 रायमिंग वर्ड्स. यू हॅव टू गिव्ह 4 रायमिंग वर्ड्स फ्रॉम द सेम राईम जी मी तुमच्या पुढे मांडणार आहे. आणि दुसरा प्रश्न असा असणार आहे की हाऊ मेनी नेम्स ऑफ कलर्स कम्स इन दॅट पोम और इन दॅट राईम. आणि किती कलर्स त्याच्यात आलेले आहेत हे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न असणार आहे 4 रायमिंग वर्ड्स आणि दुसरा प्रश्न असणार आहे 2 कलर्सची नावं. Yes, are you ready? Come on, let's listen. Tea skit and tasket, brown and yellow basket. I wrote a letter to my mother. On the way I dropped it. Dropped it, dropped it. On the way I dropped it. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. Tea skit and tasket, brown and yellow basket. I wrote a letter to my mother. On the way I dropped it. Dropped it, dropped it. On the way I dropped it. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. One of you has picked it up and put it in your pocket. Yes? Come on, write down the answers. 4 rhyming words and 2 names of colors. Deliberately I sung it twice. मुद्दाम मी तुमच्यासाठी ही 2 वेळेस गायली आहे. निश्चितपणे ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली असतील. त्यातले जे 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्याच्यासाठी तुमचा टाइम स्टार्ट आहे. स्टार्ट झालाय. चला, कम ऑन, बी फास्ट.
येस, शोधत असाल तुम्ही. ऐकलेल्या गोष्टींना पुन्हा एकदा तुम्ही आता समजून घेतलेलं असेल आणि तुम्हापर्यंत त्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. येस, राईट डाऊन युअर आन्सर्स. आर यू रेडी विथ युअर आन्सर्स? येस, व्हेरी नाईस. सो लेट अस हॅव द आन्सर्स. चला, तर ती 4 जी उत्तर आहेत पहिल्या प्रश्नातली 4 रायमिंग वर्ड्स तुम्हाला मी सांगणार आहे. पहिला वर्ड असेल टिस्किट, दुसरा वर्ड आहे टास्किट, तिसरा वर्ड आहे बास्किट आणि चौथा वर्ड आहे पॉकेट. ओके, यू हॅव यू करेक्ट आन्सर्स? व्हेरी नाईस. आणि दुसरा जो प्रश्न होता ज्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स सांगायचे होते, तर देअर वेअर 2 कलर्स इन द सेम राईम, दॅट इज ब्राऊन अँड येलो. ब्राऊन अँड येलो. व्हेरी नाईस. इफ यू हॅव 6 करेक्ट आन्सर्स or 5 correct answers, if you have 5 or 6 correct answers, you are a best listener. Wonderful, congratulations. If you have 4 correct answers, then you are a good listener. And if you have 3 or below than the 3, you have to take more effort. That means you are in effort zone. Okay? Yes, very nice. So I hope that you have definitely enjoyed this activity also. तर जाता जाता शेवटी मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तो प्रश्न तुम्ही नीट ऐकायचा आहे. यू हॅव टू लिसन दॅट क्वेश्चन आणि त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला मला कमेंटमध्ये पाठवायचं आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न असा आहे, तुम्हाला इंग्रजीमधील इंग्लिश अल्फाबेटमधील 26 लेटर्स असलेले एक वाक्य मला पाठवायचं आहे. असं वाक्य ज्या वाक्यामध्ये 26 ला 26 लेटर्स आलेले असतील. तर चला मित्रांनो, तुमच्यासाठी हा छोटासा टास्क ॲज अ होमवर्क म्हणून आपण करूयात आणि पुन्हा भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.